नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। विटा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि नेते मंडळी प्रचारात गुंतलेले आहेत। या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विट्यामध्ये काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। वरिष्ठ जे नेते मंडळी आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे, यांचं सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागले। वैभव दादा आपल्या सोबत आहेत सविस्तर बोलण्यासाठी। दादा, काय सांगाल, तो जे भाजपचे जुने नेते होते ते अनिल बाबर, ते तुम्हाला सोडून गेलेत, याचा कुठेतरी इफेक्ट होऊ शकतो का? हे सोडून गेलेत असं कोणी तुम्हाला सांगितलं? आप्पा थोडे थांबलेले आहेत। भाजप पक्षाच्या मध्ये संघटनेला फार महत्व असतं। ते अनेक वर्ष संघटनेचं काम करतायत। काही राजकीय घडामोडीमध्ये थोडंसं पुढे मागे झालं, ह्याच्यापेक्षा ते नाराज आहेत किंवा ते आणि कोणाच्या बरोबर आहेत असा कुठलाही समज नाही आहे। योग्य वेळी ते पक्षाच्या बरोबर असतील ह्याचा मला आशावाद आहे। वरिष्ठ पातळीचे सगळे नेते मंडळी त्यांच्या संपर्कात आहेत, ते त्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच तुम्हाला आप्पा आमच्या बरोबर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये दिसतील याची मला खात्री आहे। का जुळलं नाही त्यांचं, की कशामुळं ते थांबले सध्या? नाही, मधल्या निवडणुकीच्या वेळी जे तिकीट वाटपाचा विषय होता त्याच्यामध्ये थोडं काही सीटांच्या वरती थोडं मागे पुढे होत होतं। शेवटी अंतिम काय असतं, इलेक्टिव्ह मेरिट किंवा निवडून येण्याची क्षमता। आप्पांच्या बरोबरचे काय उमेदवार होते ते अगदी प्रामाणिकपणे समाजसेवेमध्ये राजकारणामध्ये काम करत होते, पण काही ठिकाणी कॉम्बिनेशन करत असताना ते मागे पुढे काही गोष्टी करायला लागत होत्या, त्याच्यातून थोडंसं कमी जास्त झालं। ह्याच्या व्यतिरिक्त काही नाराजी वगैरे असा काही विषय नव्हता। आम्ही प्रयत्न केला, 100% समजूत काढण्याचा प्रयत्न केला, आम्ही केला, आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादांनी केला। अगदी हा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत गेला होता। काही गोष्टीमध्ये थोडं मागे पुढे झालं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत, पण बाकी नाराजी, व्यक्तिदोष, व्यक्ती याच्यातून काही कुठली गोष्ट घडलेली नाही। या निवडणुकीकडे कसं बघताय? विट्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नाही, विट्याची निवडणूक दरवेळी चुरशीची आणि सगळ्या जिल्ह्याचं महाराष्ट्राला लक्ष असतंय अशी दरवेळी होती, कारण या विट्यामध्ये गेली 50-55 वर्ष झाले कैलासवासी हनुमंतराव साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय सदाशिवभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली। आणि त्याच्यापेक्षा म्हणेन मी की या गावातील सुज्ञ मतदारांच्या जीवावरती, त्यांच्या विश्वासावरती किंवा त्यांनी दिलेल्या आजपर्यंतच्या मॅन्डेटवरती ही निवडणूक होत असते। मला ह्यावेळी पण खात्री आहे, आपण चुरशीचे म्हणताय, एक वातावरण करायचा प्रयत्न विरोधकांनी केलाय, पण मला तुम्हाला रिझल्ट ज्या दिवशी येईल त्यावेळी कळेल की ही एकतर्फी निवडणूक त्या दिवशी तुम्हाला दिसेल। प्रेस कॉन्फरन्स मध्ये आमदार बोलले होते की 27-0 करणं शक्य मागच्या वेळी पण असंच बरंच काय काय बोलले होते। मला काय तसं कुठंच वाटत नाहीये। आज जर तुमचे ते उमेदवारांची त्यांची एकंदरीत जर उमेदवारी लिस्ट बघितली किंवा शेवटच्यापर्यंत जर तुम्ही सगळं बघितलं तर त्यांना सक्षम असे उमेदवार देता आले नाही आता। इकडं संजय बापू विभूते आहेत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, त्यांनी टीका केली आहे की पाटील कुटुंब आजपर्यंत दादागिरी, गुंडगिरी करते, इथल्या मतदारांवर त्यांचा प्रेशर आहे, अशी टीकाही त्यांनी केलेली आहे। परवा मागच्या वर्षी संजय बापू मायावर होते, माझा प्रचार करत होते, महाविकास आघाडीचा मी हे होतो, त्यावेळी मला अगदी प्रेमानं आपुलकीनं आत्मीयतेनं बापू म्हणायचे की वैभव सारखा उमेदवार नाही, फार चांगला उमेदवार आहे। आता पक्ष बदलल्यामुळे भूमिका बापूंची बदलली असेल, बाकी मला असं कधी दादागिरी किंवा असं कधीच आम्ही करत असं करत असतो तर 55 वर्ष आम्ही आता इथे असं सांगू शकलो नसतो। मतदारांमध्ये जात आहे, काय भावना आहेत मतदारांच्या? मतदारांचा विश्वास आमच्या पार्टीवरती आहे, त्यातल्या त्यात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आता ही निवडणूक लढवतो। देशामध्ये, केंद्रामध्ये असेल ना आता आपण महाराष्ट्रामध्ये असेल, भारतीय जनता पार्टीच्या सरकारबद्दल फार सकारात्मक वातावरण आहे। आम्ही इतक्या वर्ष काम करतोय आणि आता आम्हाला भारतीय जनता पार्टीची मिळालेली साथ, ह्याच्यावरती लोकांना फार चांगल्या पद्धतीनं आम्हाला मदत करायची, आमच्या बरोबर यायचं आहे आणि ते आम्हाला फिरताना सगळीकडे जाणवतंय। एक आश्वासकता लोकांना वाटते की आपण ह्या पार्टीवर आतापर्यंत गेलोय, भविष्यात गेलो तर ह्या विट्याचा जो कायापलट किंवा भविष्यात विटा कसं सुधारायचा आहे यासाठी हे लोक सक्षम आहेत, अशी भावना लोकांच्या मनामध्ये। राष्ट्रवादीतून इकडे प्रवेश केला, परंतु राष्ट्रवादीनं शिवसेनेला पाठिंबा दिलाय, यावर काय सांगा? हे राजकीय ही गोष्टी असतात त्याच्यात। आता मी राष्ट्रवादी सोडून इकडे भाजपमध्ये आलोच नाही, त्यांना वाटलं असेल इथं, फक्त आता होतं कसं, माझ्या निवडणुकीच्या वेळी थोडंसं आत होतं, आता फक्त ते उघड झालं। विटेकरांना काय आश्वासित कराल? विटेकरांना आश्वासनाची गरजच नसते। विटेकरांना सातत्यानं काम करणारा माणूस कोण आहे, लोकांच्या मिसळतो कोण,
जातीय सलोखा राखतो कोण, शांतता सुव्यवस्था राखतो कोण, सुखदुःखात जातो कोण, नेहमी अवेलेबल असतो कोण, हे सगळं ते जाणतात. जाणकार लोक आमच्या शहरामध्ये आहेत. त्यामुळे जाणकार लोकांना फार काहीतरी मी वेगळं आश्वासित करायचं काम नाही. आश्वासन कोणाला द्यायचं आहे, कोण देतंय, कोण स्वप्न दाखवतंय, की ज्याला काय करायचंच नाही. हे स्वप्न विकायचा व्यवसाय नाही आपला, हा वस्तुस्थितीने काम करायचं आपलं काम आहे. इतक्या वर्ष करत आलोय, भविष्यात पण करत राहणार. जे उमेदवार दिलेले ते ताकदीचे आहेत? 100% ताकदीचे आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये आमचे उमेदवार सक्षम आहेत. जो लोकसंपर्क जनसंपर्कात आहे, जो लोकांच्यात जातो येतो बसतो सुखदुःखात असतो, असे सगळे सक्षम उमेदवार आम्ही ते दिलेले आहेत. तर मंडळी, हे होते वैभव दादा, ज्यांनी आम्हाला लोकांना सांगायची गरज नाही, लोक काय आहेत ते या निवडणुकीतून ठरवणार आहेत. आम्ही नेहमीच या विटेकरांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे. त्यांनी तसा विटेकरांना शब्दही दिलेला आहे. कॅमेरामॅन खलीद जमादारसह दादा स्वाक्षी, मानदेश प्राईम, विटा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.